चला आज आपण बनवू वाटाणा बटाट्याची भाजी आणि कशी बनवायची त्याच्यासाठी बघा. आता मी 2 बटाटे, 2 टमॅटो, 2 कांदे आणि हिरवे मटार सोलून घेतले आहेत. आणि आता मी एका प्लेटमध्ये मिरची पावडर, धना जिरा पावडर, हळद, पीठ, मीठ आणि थोडीशी चवीप्रमाणे साखर घेतली आहे. आता एका कढईमध्ये मी तेल तापत घालून त्याच्यात मोहरी जिरे घातले आहे आणि त्याच्यामध्ये मी आता कांदा घातला आहे. कांदा छान परतून झाल्यावर त्याच्यामध्ये मी बटाट्याच्या फोडी पण घालत आहे. आणि ही बटाट्याच्या फोडी पण मी चांगले 3 ते 4 मिनटं परतून घेतले आहे. आता बटाटा कांदा व्यवस्थित परतल्यावर मी त्याच्यामध्ये बारीक चिरलेले टमॅटो पण घालत आहे. ही भाजी बटाट्याची सुकी भाजी खूप छान लागते. चपातीला मुलांच्या डब्याला देण्यासाठी अशी भाजी तुम्ही एकदा जरूर बनवा. आता मी ह्याच्यामध्ये सोललेले मटार पण घालत आहे आणि मटार पण हलवून घेतल्यावर ह्याच्यामध्ये मी हळद, धना जिरा पावडर, थोडासा गरम मसाला, मिरची पावडर, मीठ आणि साखर घातलं आहे आणि हे पण मी छानपैकी असं मिक्स करून घेत आहे. बघा, भाजीचा कलर बघूनच तोंडाला पाणी सुटलं. बघा, अशा प्रकारे सगळं मिक्स करायचं आणि 5 ते 7 मिनटं थोडंसं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आणि प्लेट झाकून ठेवायचं. ही साधी सोपी बटाटा वाटाण्याची भाजी गरम गरम चपातीबरोबर आणि भाताबरोबर पण खूप छान लागते. आणि भाजी शिजून झाली की ह्याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची बरं का. कोथिंबीरने ना ह्या भाजीला खूप चांगली टेस्ट येते. आणि माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास ताईंनो लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. अशा प्रकारे तुम्ही भाजी बनवून पहा, चवीला पण छान लागते. आता मटार आलेच आहेत बाजारात, त्याच्यामुळे झटपट पटापट होणारी अशी ही भाजी आहे. धन्यवाद.